महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक खूप चांगली बातमी आहे, विशेषतः ज्यांचं टायपिंग पूर्ण झालंय त्यांच्यासाठी. शासन तुमच्या या कौशल्यासाठी थेट आर्थिक मदत देत आहे. चला तर मग या अमृत योजनेबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना एक रकमी म्हणजे वन टाइम तब्बल 6,500 रुपयांचं अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. ही एक मोठी संधी आहे, नाही का? बरं, आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. योजना काय आहे, त्यासाठी कोण पात्र आहे, कोणती कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा आणि अर्ज भरल्यावर पुढे काय होतं, हे सगळं आपण पाहू. तर ही अमृत योजना नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही महाराष्ट्र शासनाची एक शिष्यवृत्ती योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय GCC TBC टायपिंग किंवा शॉर्टहँड परीक्षा पास केली आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. आणि ऐका, यावर्षी एक सगळ्यात मोठा आणि चांगला बदल झालाय. आता सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. म्हणजे मागच्या वर्षीसारखं कागदपत्र पोस्टाने पाठवायची भानगडच नाही. फक्त ऑनलाईन फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि झालं काम. किती सोपं झालंय बघा. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संधीचा लाभ कोण घेऊ शकतं? त्यासाठी काही सोप्या अटी आहेत. चला तर मग त्या काय आहेत ते पटकन बघूया. तर बघा, तुमचं वय 14 ते 45 वर्षांच्या आत हवं, कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शासनाने ठरवलेल्या वेळेत, उदाहरणार्थ जानेवारी 2026 मध्ये GC-TBC परीक्षा पास केलेली असावी. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी हवं आणि हो, या कोर्ससाठी आधी कोणतीही सरकारी मदत घेतलेली नसावी. मग काय, या सगळ्या अटींमध्ये बसताय का? जर याचं उत्तर हो असेल तर मग पुढचा टप्पा तुमच्यासाठीच आहे. चला पुढे जाऊया. ओके, अर्ज करायचं ठरलंय, पण त्याआधी थोडी तयारी करावी लागेल. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायला बसण्याआधी कोणती कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवायची याची एक सोपी चेकलिस्ट बघूया. ही कागदपत्र तयार ठेवा. तुमचा फोटो आणि सही, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅन्सर चेक आणि तुमच्या परीक्षेचा निकाल. हे सगळं फक्त जमवून नाही चालणार, तर स्कॅन करून PDF, JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये तयार ठेवायचंय. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक फाईलची साईज 2 MB पेक्षा जास्त नको. चला तर मग आता थेट मुख्य मुद्द्यावर येऊया. अर्ज भरायचा कसा, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ. सगळ्यात पहिली पायरी आहे रजिस्ट्रेशन. अमृत पोर्टलवर जाऊन रजिस्टर म्हणा. आणि हो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा, कारण त्यावर एक OTP येईल. तो टाकला की तुमचं eKYC पूर्ण होतं. त्यानंतर ईमेल व्हेरीफाय केला की रजिस्ट्रेशन झालं. रजिस्ट्रेशन झालं की समजा अर्ध काम झालंच. आता फक्त लॉग इन करून फॉर्म भरायचाय. यातली बरीचशी माहिती इथं आधारमुळे आपोआप भरलेली दिसेल, म्हणजे आपलं काम सोपं झालं. फक्त परीक्षेचे डिटेल्स आणि बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरा. आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यात. जी काही कागदपत्र आपण तयार ठेवली होती ती आता अपलोड करायची वेळ आहे. एक स्वयंघोषणापत्र पण डाउनलोड करून, भरून, सही करून परत अपलोड करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबमिट करण्याआधी एकदा सगळा फॉर्म शांतपणे तपासून घ्या, काही चूक तर नाही ना, आणि मगच फायनल सबमिट करा. बरं, अर्ज तर सबमिट झाला. आता पुढे काय? आपलं काम संपलं का? चला बघूया. तुम्ही अर्ज सबमिट केला की तुम्हाला स्टेटस दिसेल, पेंडिंग फॉर स्क्रुटनी. आता हे काय आहे? तर याचा सरळ अर्थ आहे की तुमचा अर्ज तपासणीसाठी गेला आहे. आता आपल्याला फक्त वाट बघायची आहे, दुसरं काही करायचं नाही. चला तर मग जाता जाता एकदा महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. फायदा किती? बरोबर 6,500 रुपये. कोणासाठी? GCC TBC पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. प्रक्रिया कशी आहे? पूर्णपणे ऑनलाईन. आणि शेवटची तारीख साधारणपणे अर्ज करण्याच्या महिन्याची 30 तारीख असते. तर बघा, तुमचं टायपिंगचं कौशल्य तुम्हाला ही आर्थिक मदत मिळवून देऊ शकतं. जर तुम्ही पात्र असाल तर ह्या संधीचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. मग ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का?